मॉमच्या हातच्या चकल्या काय कमाल आहेत यार. यार या बायका एवढे कठीण आयटम बनवत कसं असतील. सोड जाऊ दे, खायला मजा येते. बघते. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय, तू हे जे काही सगळं प्लॅन केलंस त्याबद्दल. ओ राईट. तुला असं वाटत असेल मी तुझ्याशी भांडेन किंवा रागवेन तुला, हो ना? नाही मी उलटा खूप आनंदात आहे. हा, कारण हा जो सगळा तू प्लॅन केला होतास ना माझी वाट लावायला, तो माझ्या फेवर मध्ये गेलाय. काय काय बोलतेस तू? हा म्हणजे बघ ना, बरंच झालं ना राधिकाला आमच्या बाबतीत कळलं ते. आता गॅरीला आणि मला काहीही लपवायची गरज नाही, कोणाशीच खोटं बोलायची गरज नाही. यु नो व्हॉट, मी कधीही गॅरीकडे जाऊ शकते आता. गॉड, आय फील सो फ्री. शनया काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? परिस्थितीचं भान आहे की तेही सोडलंयस? हे जे काही झालंय त्याबद्दल तुला जरा देखील लाज वाटत नाही का ग? मला कशाला वाटेल काही. शनया तू हे विचारूच कसं शकतेस? अगं जाऊन बघ जरा राधिकाताईंकडे, काय अवस्था झालीये त्यांची. तुझ्यामुळे त्यांचं घर उद्ध्वस्त झालंय. 8 वर्षांचा सुखाचा संसार मोडलायस तू त्यांचा. तू कधी विचार केलायस का शनया? शनया जर तुझ्यामुळे राधिकाताईंना आणि त्यांच्या मुलाला घर सोडावं लागलं तर काय करणार आहेस तू? मी काय करणार आहे त्यात? आणि तू काय का सारखं सारखं मलाच काय बोलते एकसारखी? मी सांगितलं तुझ्या राधिकाताईच्या नवऱ्याला माझ्या मागे मागे यायला? ही इज इक्वली रिस्पॉन्सिबल, ओके? त्याला जाऊन बोल ना. हो, तो रिस्पॉन्सिबल आहेच या सगळ्याला, पण त्याच्यापेक्षा तू जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. आणि तुमच्या दोघांच्या चुकीची शिक्षा त्या बिचाऱ्या राधिकाताईंना भोगावी लागते. हे नेहमी असंच होतं. दोघांमध्ये जर कोणी तिसरं आलं ना तर त्रास फक्त त्या तिघांमधल्या प्रामाणिक व्यक्तीलाच होतो. ए प्लीज हा, तू तुझा इमोशनल क्वेश्चन नको घुसव या सगळ्यामध्ये. ऍक्च्युली यु नो व्हॉट, तू पण ना त्या गॅरीच्या बायकोसारखी आउटडेटेड गोष्टी करतेस सगळ्या. यु नो व्हॉट, मी जर का तिच्या जागी असते ना तर आत्ताच्या आत्ता त्याला म्हटलं असतं की खड्ड्यात जा आणि शोधला असता बेटर ऑप्शन कोणीतरी. शनया तुझ्यावर चीड नाही, राग नाही, दया सुद्धा येत नाहीये मला तुझी. कीव येते, कीव या सगळ्याची, तुझ्या मेंटॅलिटीची. शनया मी हे जे काही बोलतेय ना त्याचा सिरियसनेस तुला आत्ता नाही कळणार, पण तू जे हे काही करून ठेवलंयस ना त्याची शिक्षा तुला राधिकाताई नक्कीच देते. नाही, एका स्त्रीसाठी तिचं घर, तिचा संसार हेच तर तिचं आयुष्य राहते. माझं सगळं जीवन याच घरात, याच संसारात जाईल अशी अपेक्षा ठेवून मी वागत राहिले. म्हणूनच माझ्या नवऱ्याला, मुलाला, सासू सासऱ्यांना कोणालाही त्रास होईल असं काहीच केलं नाही मी. मग तरी आज ही वेळ काऊन आली? मला माझा नवरा हे घर सोडून जायचं म्हणून राहिला. नाही राधिका, नाही. इकडून गेलीस तर राहशील कुठे? काय करशील? कशी जगशील? यांच्याशिवाय मी माझं आयुष्य नाही, मी विचारच नाही करू शकत. हे जे म्हणतील ते करीन, जसं वागायला सांगतील तसं वागीन, जसं राहायला सांगतील तसं राहील. पण माझा हा संसार मोडू देणार नाही, नाही मोडू देणार. हा बच्चा बोल. एवढ्या रात्री कसं काय केलंस फोन?
झोपली नाहीस का तू? सोना कशी झोपणार आहे मी? आय नो ना तूही जागा असशील. मला माहितीये तुला झोप येत नसेल ते, राईट? तुला झोप येत नाहीये मग मी कशी झोपणार आहे? आय एम वरीड अबाउट यू सोना. आय लव्ह यू फॉर दॅट. तुला माहिती बच्चा, तू जेवढा माझा विचार करतेस ना तेवढा इतर कोणी माझा विचार करत नाही. मला काय वाटतं, मला काय हवंय हे फक्त आणि फक्त तुलाच कळतं. बाकी कोणाला काही पडलेलीच नाहीये. आय नो, पण असं असूनही तू अजूनही तुझ्या बायकोचाच विचार करतोयस. आताही शनायासाठी त्या गुड फॉर नथिंगला सोडू की नको सोडू हाच विचार करत बसलायस ना? पण मग काय करू यार मी? अरे काय करू काय करू? मला मगाशीच म्हणाला होतास ना की तिच्या तोंडावर जाऊन डिवोर्स पेपर्स मारतो म्हणून. व्हॉट इज द प्रॉब्लेम? सॉरी. अरे stop thinking about her. Start thinking about us now, our future. गॅरी आपण दोघं मिळून किती मस्त लाईफ जगू यार, किती एन्जॉय करू. गॅरी तू स्वतःचा विचार कर ना, तुला किती मोठं व्हायचंय, खूप काम करायचंय, अजून GM व्हायचंय तुला. आणि या सगळ्यात मीच तुझी हेल्प करू शकते, तुझी ती बायको नाही. ती फक्त तुझ्या पायात पडलेली बेडी आहे. शी इज जस्ट डेड वेट, ट्रस्ट मी. ती तुझा प्रोग्रेस नाही होऊ देणार. तू काय एवढा विचार करतोस? तू काढ तिला घराच्या बाहेर आणि नको एवढा घाबरूस यार. मी आहे ना तुझ्या सोबत. जस्ट टेल हर टू गेट आउट. एवढंच करायचंय तुला. प्लीज गॅरी, बी अ मॅन. आणि गॅरी एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळेस जर तू मागे हटलास ना तर मी तुझ्या आयुष्यात नसेल. मग राहा तुझ्या त्या गुड फॉर नथिंग बायको सोबत टिपिकल काका बनून. सोना, दिस इज युअर लास्ट चान्स अँड आय मीन इट सिरियसली. बाय. सोना, दिस इज युअर लास्ट चान्स अँड आय मीन इट.